पाहुया कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडी टॉप 10 न्यूज मध्ये। 80वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गगनबावडा येथे तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पद्मश्री डॉक्टर गो जाधव महाविद्यालयाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती। हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी परिसरात राष्ट्राभिमानाचा जागर केला। भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे नूतनीकरण उद्घाटन समारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजन कुमार शर्मा यांच्या शुभ हस्ते आणि पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस अधीक्षक प्रिया पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक स्वाती यादव, पोलीस निरीक्षक राजकुमार माने तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून सकाळपासूनच जिलेबी खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। शाळा, महाविद्यालये तसेच विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर नागरिकांनी जिलेबी खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली। स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात जिलेबीचा आस्वाद घेण्याची परंपरा यंदाही कायम राहिल्याने मिठाई विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळाली। दुकानांमध्ये जिलेबी खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज येथे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुभेदार मेजर नारायण लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर के.एस. चौगले होते। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील, खजानीस मारुती चौगले, संस्था संचालक प्रकाश पाटील, प्राचार्य डॉक्टर अजय चौगले, प्राचार्य वेदिका चौगले, प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संगीता पिसे, इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला चौगले उपस्थित होत्या। पन्हाळा तालुक्यातील तिरपण येथे बाजीराव श्रीपत पाटील फ्रेंड्स पॉवर यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, अमित जाधव, शुभम बोळावे, हर्षवर्धन पाटील, गुरुप्रसाद बोळावे, सुदेश पाटील, मनसेचे रितेश बनसोडे, गणेश देसाई, सौरभ बोळावे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा ध्यास घेऊन स्वातंत्र्य दिना दिवशी पन्हाळा तालुक्यातील वाघोर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक यांनी आपल्या आईच्या स्मृती दिनानिमित्त विद्या मंदिर वाघोर्डे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य भेट दिले। गेले 26 वर्ष हा उपक्रम ते राबवित आहेत, त्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होते। कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळालं। सकाळपासून काही भागात ढगाळ वातावरण तर अधूनमधून उन्हाची तीव्रता जाणवत होती। त्यानंतर काही ठिकाणी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या। ऊन आणि पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होतीये। अचानक पाऊस सुरू होत असल्यानं बाजारपेठेत तसंच रस्त्यांवर नागरिकांची धावपळ उडताना दिसून आली। दरम्यान या बदलत्या हवामानाचा शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे। पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला तरी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकरी हवामानाकडे लक्ष ठेवून शेतीची कामं करत आहेत। शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी इथल्या शिवारात ऊसाचं पीक जोमात आलं असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मात्र या डोलणाऱ्या पिकांवर सध्या रानडुकरांच्या कळपांनी डल्ला मारला असून यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले। गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून ऊसाचं नुकसान करत आहेत। यामुळे मेहनतीनं पिकवलेला ऊस जमिनीला लागल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे। वन विभागानं याकडे तातडीनं लक्ष देऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीचे आदेश महापौर उपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते देण्यात आले। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या समारंभावेळी
स्वच्छता विभाग आणि वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी 29 स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र तसंच नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा किट देण्यात आली। कोल्हापुरातील यादवनगर इथल्या मेन रोड जवळ साहिल शब्बीर शेख हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राहतोय। त्याच्याकडे धारदार हत्यारं असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी साहिल शेख याच्या घरावर छापा कारवाई केली। यावेळी त्याच्याकडे धारदार तलवार आढळून आली। ही तलवार जप्त करून या प्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार साहिल शेख याला अटक केली आहे।